नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारी अशी रेसिपी बघणार आहोत। उन्हाळ्यात तोंडाला चव नसते किंवा काही खावंसं वाटत नाही, अशा वेळेला आपण ही रेसिपी पटकन बनवू शकतो। भाजीला काही नसलं तरीही बनवू शकतो। आज आपण वरण चिकुल्या बनवणार आहोत। कुठं याला वरण फळ पण म्हणतात। तर चला मग रेसिपीकडे वळूया आणि साहित्य बघूया। इथं मी तूर डाळ आणि मूग डाळ अर्धी वाटी घेतली आहे, दोन्ही मिळून, आणि ती मी 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवली आहे। त्यामध्ये आपल्याला पाव चमचाला कमी हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचाभर आपल्याला इथं तेल टाकायचं आहे। आपण नेहमी जसं वरण लावतो ना जिरं, हळद, धना पावडर, चवीपुरतं मीठ मी वरणासाठी पण घेतलंय, नंतर आपण जेव्हा फोडणी देऊ तेव्हासाठी, आणि पिठात टाकण्यासाठी पण घेतलंय। आपल्याला वाटण्यासाठी आलं, लसूण आणि हिरवी मिरची, 2 चमचे खोबऱ्याचं खीस। आता घेऊया। आता मी जे मीठ घेतलंय त्यात अर्ध पिठात टाकून घ्यायचंय। दररोजच्या चपातीसाठी मी घेतो, त्याच्यापेक्षा आपल्याला आणि झाकून ठेवायचं। कुकर आणि पीठ भिजवलं भिजतंय तोपर्यंत इथं मी वाटण घेतलं। तेल गरम झाले, मोहरी छान तडतडून घ्यायची। मोहरी तडतडायला लागली, जिरं टाकायचं। गॅस कमी केलाय। आपल्याला वाटण टाकून घ्यायचं। लसूण थोडंसं ब्राऊन झालं, वाटण टाकायचं। थोडंसं अर्धा मिनिट आपल्याला वाटण परतून घ्यायचं। गॅस थोडासा वाढवते, मीडियम टू लो फ्लेमवरती। कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि टोमॅटो टाकायचा। 2 मिनिटभर आपल्याला हे वाटण आणि टोमॅटो परतून घ्यायचं आहे। फोडणी एकदम अशी खमंग आणि छान बसली। कुठलाही पदार्थ रुचकर आणि छान होतो। फोडणी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते।
2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि शिजलेली डाळ आपल्याला पूर्ण चकोले सोडले की मग अंदाजाने टाकायचंय किती वरण लागतं त्याप्रमाणे आपल्याला. चकोले एकदम अशा घट्टसर होत नाही. तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान होते. आणि आता आपण पीठ पण घेतलंय. थोडंसं तेलाचा हात घेऊन मळून घेते. पीठ आता मी मळून घेते. पाण्याला चपाती आपल्याला पूर्ण अशी प्लेनच लाटून घ्यायची आहे. वडीची चपाती वगैरे काही करायची नाही. सर्व चपात्या मी आता अशाच लाटून घेतल्या आहे आणि त्याला एकमेकांना कमी म्हणून लवकर शिजतात. तुम्हाला पाणी कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता, पण आपल्याला लक्षात ठेवा वरण पण शिजलंय, वरण पण टाकायचंय थोडंसं. आता मी एकदम मंद गॅस करते, म्हणजे पूर्ण कमी गॅस करणार आहे. आणि 5 मिनिटं शिजून घ्यायचं. 5 मिनिटं झाले. नंतर 5 मिनिटं झाले. बघू शकता एकदम पूर्ण अशा लुसलुशीत दिसतंय आणि थोडेसे तुकडे पडायला लागले. त्याचा अर्थ आपल्या चकोल्या किंवा वरण पूर्ण शिजले. तुम्ही या रेसिपीला 1 कप चकोले केले सर्व केले की त्यावर मस्त अशी साजूक तुपाची धार. चकोल्यांची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की कसे झाले होते तुमच्या चकोल्या किंवा वरणफळ. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुमच्यापर्यंत पटकन रेसिपी पोहोचेल. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन आणि छान छान चमचमीत झणझणीत रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.